नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण अत्यंत टेस्टी, क्रंची आणि चॉकलेटी अशा ओट्सच्या कुकीज बघणार आहोत, ज्या अतिशय हेल्दी आहेत। त्याच्यासाठी मी इथे 50 ग्रॅम एवढं बटर घेतलेलं आहे। हे बटर आपल्याला चिल्ड घ्यायचे, फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचे थोडा वेळ 10 मिनिटांसाठी, नंतरच ते आपल्याला वापरायचे। यातच मी आता 50 ग्रॅम एवढी ब्राऊन शुगर टाकून घेणार आहे। तुमच्याकडे ब्राऊन शुगर नसेल तर तुम्ही आपली रिफाइंड शुगरही वापरू शकतात। ही जर तुम्हाला जाडसर वाटत असेल तर तुम्ही एकदा मिक्सरला फिरून घ्यायची। आता चांगलं हे फ्लफी होईपर्यंत आपल्याला बीट करून घ्यायचे। बघा, मस्त असा त्याचा कलरही चेंज झालेला आहे, फ्लफी असं आपलं बॅटर बनवून तयार आहे। त्यात मी आता अर्धा कप एवढा मैदा टाकून घेतलेला आहे आणि हाफ टीस्पून एवढी आपल्याला बेकिंग पावडर टाकून घ्यायची आहे। इथे मी 1/4 टीस्पून वापरलेला आहे, तर तो 2 वेळा मी इथे घेतलेला आहे। यातच आपण आता 50 ग्रॅम एवढे ओट्स टाकून घ्यायचे। या ज्या कुकी आहेत त्या चवीला खूप छान लागतात, मुलं अतिशय आवडीनं खातात, कारण यामध्ये आपण चॉकलेटही वापरलेलं आहे। 40 ग्राम मी इथे चॉकलेटचे चंक्स घेतलेले। 25 ग्राम आपल्याला इथे रेझिन्स घ्यायचे। तुमच्याकडे अक्रोड असेल तर तुम्ही अक्रोडही 25 ग्राम घेऊ शकतात। इथे मी 2 टेबलस्पून एवढं मध टाकून घेतलेले आणि हे संपूर्ण आपल्याला एकजीव करून घ्यायचे। असं वाटत असेल की डो बनत नाही तर आपल्याला यात थोडंसं दूधही वापरायचं आहे। इथे हाफ टीस्पून एवढं मी व्हॅनिला एसेन्स टाकून घेतलेलं आहे, याने आपल्या कुकीची चव खूप छान लागते। आता यामध्ये साधारण 2 टेबलस्पून एवढं मी दूध टाकून घेणार आहे। दूध आपल्याला हळूहळू ॲड करायचं आहे, जेणेकरून हा जो डो आहे तो पातळ व्हायला नको, म्हणून मी साधारण 2 टेबलस्पून एवढं दूध इथे घेतलेलं आहे आणि डो आपल्याला बनवून बघायचा आहे। डो जर घट्टसर असा होत असेल तर समजून जायचं की आपला डो परफेक्ट झालेला आहे। आता याचे छोटे छोटे गोळे आपल्याला करून घ्यायचे आणि ते आपल्याला एका ट्रेमध्ये काढून घ्यायचे। तर बघा, अशा पद्धतीने गोल असे बॉल आपल्याला बनवून घ्यायचे। संपूर्ण असे बॉल मी ते बनवून घेणार आहे आणि ग्रीस केलेल्या ट्रेमध्ये आपल्याला ते ठेवून घ्यायचे। वरतून थोडेसे ते आपल्याला प्रेस करून घ्यायचे। खूप छान अशी चॉकलेटी चव या कुकीजला येते, शिवाय ओट्सची एक वेगळीच चव त्याला येते। ओटीजी 10 मिनिट्ससाठी मी ऑलरेडी प्रीहीट केलेला आहे, त्यात 18 मिनिट्ससाठी ह्या कुकीज मी बेक करून घेत आहे। बघा, डबल साईज आपल्या कुकीची झालेली आहे। तुम्हाला मी जवळून दाखवते किती छान त्याला असे क्रॅक्स गेलेले आहे। हे साईन आहे की आपल्या कुकीज खूप छान अशा बेक झालेल्या आहे। रेसिपी नक्की ट्राय करा।